देवाची स्तुती असो. आज परत एक वार रविवार प्रभूने आपल्याला दिलेला आहे आणि आज आपण प्रभूची वचन वाचून त्यावर मनन करू शकतो आणि आपले पवित्र शास्त्र आपल्याकडे जर उघडे असतील आणि आपण वाचलेले असतील तर हा जो दाखला प्रभू येशू ख्रिस्ताने दिला त्याच्याविषयीची पुष्कळशी कल्पना आपल्याला आलेली आहे आणि विशेष रीतीने हा दाखला आपल्या अतिशय परिचित आहे. पेरणाऱ्याचा दाखला अतिशय परिचित आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने दाखल्यांचा वापर यासाठी केला की या दाखल्याच्या द्वारे ज्या परिचित गोष्टी आहेत त्या सांगून अगाध गोष्टी ज्या स्वर्गाच्या राज्याच्या आहेत त्या लोकांना स्पष्ट कराव्यात. ज्या साध्या गोष्टी आहेत त्या साध्या गोष्टींच्या द्वारे ज्या आपल्याला सहजरित्या समजू शकत नाही त्याची समज आपल्याला देऊन त्याचं शिक्षण पूर्णपणे आपल्याला कळावे म्हणून हे पॅराबल्स, हे दृष्टांत प्रभू येशू ख्रिस्ताने वापरलेले आहेत. प्रभू येशू ख्रिस्ताने जे पॅराबल्स वापरलेले, दृष्टांत वापरलेले, वास्तविक त्यातच एकच टॉपिक असतो, एकच शिक्षण असतं, पण त्यातून बऱ्याचशा गोष्टी आपण शिकू शकतो. आणि हा जो दाखला आपण आत्ताच वाचलेला आहे त्याचे कंपोनंट्स फक्त 3 आहेत. 3च गोष्टी त्यामध्ये आहेत. एक तर पेरणी करणारा आणि तो पेरत आहे ते बी, आणि तिसरी गोष्ट म्हणजे सॉइल, ज्या जमिनीत ते पडलेलं आहे. असे 3च कंपोनंट्स या पॅरेबलमध्ये आहेत. आणि अर्थात आपण आताच वाचल्याप्रमाणे जो पेरणार आहे तो कोण आहे जरी सांगितलेलं नाहीये, पण याच अध्यायामध्ये 13वा अध्याय आणि 37व्या वचनामध्ये जेव्हा दुसरा दाखला प्रभू येशू ख्रिस्ताने दिला त्या ठिकाणी जो पेरणार आहे त्याला सन ऑफ मॅन म्हटलेला आहे, देवाचा पुत्र म्हटलेला आहे. आणि देवाचा पुत्र हा येशू ख्रिस्त आहे. म्हणजेच जो पहिल्या दाखल्यामध्ये आणि दुसऱ्या दाखल्यामध्ये आहे तो सन ऑफ मॅन, द सन ऑफ मॅन प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि अर्थात जे बी आहे ते बी देवाचं वचन आहे. आणि देवाचं वचन स्वर्गाच्या राज्याविषयीची सुवार्ता, ज्याला आपण गॉस्पल म्हणतो, ज्याला आपण गुड न्यूज म्हणतो, देवाचा शब्द म्हणतो, ते बीज ते आहे. आणि हे बीज पेरण्याचा उद्देश जो आहे तो हा आहे की सर्वांचं तारण व्हावं आणि सत्याच्या ज्ञानाला ते पोहोचावे. या बीज पेरण्याचा एकमेव उद्देश आहे की स्वर्गाच्या राज्याची सुवार्ता सांगत असताना लोकांनी ती सुवार्ता ऐकावी, ते ऐकून त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडावं आणि स्वर्गाच्या राज्याचे वाटेकरी त्यांनी व्हावं. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या सेवेची सुरुवात मार्क शुभवर्तमान याचा पहिला अध्याय मला असं वाटतं 15 वचन म्हटलेलं आहे की स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे, विश्वास ठेवा, पश्चाताप करा आणि विश्वास ठेवा. आणि या स्वर्गाच्या राज्यामध्ये जाण्यासाठी ज्या सर्व गोष्टींची आवश्यकता आहे त्या सर्व प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिक्षणामध्ये आणि दाखल्याच्या द्वारे सांगितलेल्या आहेत. आणि तुम्हाला हे सांगायला पाहिजे आहे मला की प्रभू येशू ख्रिस्ताने पहिला तो सोवर होता, तो पेरणी करणारा होता, त्याने बीज पेरलं. त्यानंतर त्याचे शिष्य आणि संदेष्टे जे होते त्यांनी बी पेरलं. त्याचे शिष्य अपॉस्टल्स होते, त्यांनी बी पेरलं. आणि आज जर कोण बी पेरत असेल, कोण? आपण जे ऐकणारे आहोत, जे आपण सर्वजण भक्तीला बसलेले आहोत, जे सर्व विश्वासणारे आहेत ते आज देवाच्या वचनाचं बीज पेरतात. ठीक आहे. जमीन निरनिराळ्या प्रकारची जमीन त्या ठिकाणी दिलेली आहे आणि जमीन हे माणसाचं अंतःकरण आहे, माणसाचं हृदय आहे. आणि माणसाचं जे हृदयाची घडण असते ती ठरवते की पेरलेल्या बीचा रिझल्ट काय व्हावा. द कॅरेक्टर ऑफ man's heart, or the character of the soil, character of man's heart will determine the effect and the result of the word of God, the seed. या दाखल्यामध्ये जी मूलभूत तत्वे सांगितलेली आहे किंवा तत्व सांगितलेलं आहे, बेसिक ट्रूथ यामध्ये असं सांगितलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने हा दाखला सर्व लोकांना सांगितला. त्याचे शिष्य होते, तो तारवात बसला होता आणि बाकीचे सर्व लोक काठावरती बसून, समुद्राच्या तीरी बसून त्याचं शिक्षण ऐकत होते. आणि त्याचं असं म्हणणं होतं की
हे देवाच्या राज्याची सुवार्ता तुम्ही ऐकावी, ती तुम्ही समजावी आणि याला तुमच्या अंतःकरणातून अपेक्षित प्रतिसाद मिळावा आणि भरपूर पीक तुमच्यामधून निघावं. आणि म्हणून त्याने असं म्हटलं शेवटी, पहिला उतारा जेव्हा आपण वाचला तेव्हा, ज्याला कान आहे तो ऐको. मी जे सांगत आहे, ज्याला कान आहे तो ऐको. आणि ऐकण्याची क्रिया ही केवळ ऐकून सोडून देण्याची नाही, जोपर्यंत ती कृतीत उतरत नाही तेव्हा ऐकलेलं आपण नसतं. दिस पॅरेबल टेल्स अस, if you have an unproductive heart, impulsive heart, preoccupied heart, or well prepared heart, सोअर जो आहे त्याच्या स्किल या ठिकाणी इंटरफिअर करत नाही, पण सॉइल मात्र, जे बी आहे ते पण डिफेक्टिव्ह नाही, जो पेरणारा आहे त्याच्याविषयी सुद्धा वाद नाही. वाद जो आहे तो सॉइलचा आहे, तो जमिनीचा आहे. आणि त्यावर अवलंबून आहे की आपलं हार्टवर अवलंबून आहे की आपण काय रिझल्ट देतो. देव हा मास्टर कम्युनिकेटर आहे आणि बायबल संबंधी इतिहास म्हणजे केवळ एक पापक्षालनाची की विमोचनाची कहाणी नाही, तर ती देवाकडून माणसाबरोबर सुसंवाद आणि प्रगटीकरण देखील आहे. आणि म्हणून त्याने माणसाबरोबर या पॅरेबलच्या द्वारे, याच्या शिक्षणाच्या द्वारे संवाद साधला आणि त्याने जे देवाच्या राज्याचं प्रगटीकरण होतं ते लोकांना समजावून सांगितलं. आपल्याला याची कल्पना असेल की इतरांबरोबर आपले संबंध ठेवण्यासाठी, चांगलं रिलेशन ठेवण्यासाठी, आपलं जीवन चांगल्या रीतीने जगण्यासाठी इतरांबरोबर आपण आपलं जे कम्युनिकेशन आहे ते इफेक्टिव्ह पाहिजे, फार प्रभावी आपली प्रक्रिया पाहिजे इतरांबरोबर संवाद साधण्याची. आणि जर ही प्रक्रिया, इतरांबरोबर संवाद साधण्याची प्रक्रिया जर आपली चांगली असेल, इफेक्टिव्ह असेल, तर आपलं स्वतःचं जीवन इतकंच केवळ नव्हे तर इतरांबरोबरचे आपले संबंध हे चांगले असू शकतात. याचाच अर्थ असा की देव जेव्हा आपल्याबरोबर कम्युनिकेट करतो, आपल्याबरोबर संवाद साधतो, त्याच्या बीच्या द्वारे, त्याच्या वचनाच्या द्वारे, त्याच्या शब्दाच्या द्वारे, तर जेव्हा केव्हा आपण पवित्र शास्त्र हातामध्ये घेतो, जेव्हा केव्हा पवित्र शास्त्र आपण वाचण्याचा प्रसंग आहे, जेव्हा आपण पवित्र शास्त्र चर्चमध्ये किंवा अशा रीतीने किंवा घरी आपण हातामध्ये घेतो, एकत्रित किंवा प्रायव्हेटली, तेव्हा आपण देवाची वाणी कशी ऐकतो. प्रभूने म्हटलं, ज्याला कान आहे तो ऐको. देव आपल्या बरोबर, गॉड इज कम्युनिकेटिंग विथ अस, व्हॉट इज अवर रिस्पॉन्स टू दिस काइंड ऑफ कम्युनिकेशन. आणि म्हणून देवापासून आलेलं कम्युनिकेशन जबरदस्त इफेक्टिव्ह आहे, पण आपल्या अंतःकरणातून त्याला जो प्रतिसाद देतो त्यावर त्याच्या वाणीला कोणता प्रतिसाद मिळालेला आहे हे अवलंबून आहे. आणि म्हणून प्रभू नेहमी म्हणतो, आणि पुष्कळदा त्याने असं म्हटलेलं आहे, आणि प्रगटीकरणाच्या पुस्तकात सुद्धा असं म्हटलेलं आहे की ज्याला कान आहे तो ऐको, ज्याला कान आहे तो ऐको. थेसलोनिकाकरांच्या लोकांच्या विषयी एक खूप चांगलं उदाहरण दिलं. मत्ते 13 आणि 9 मध्ये म्हटलेलं आहे की ज्याला कान आहे तो ऐको. या पहिलं थेसलोनिकाकरांचं पत्र, याचा 2रा अध्याय आणि 13 वचनामध्ये म्हटलेलं आहे, ह्या कारणामुळे आम्ही देवाची निरंतर उपकार स्तुती करतो. आणि कशासाठी करतो? तुम्ही आमच्यापासून ऐकलेले देवाचे वचन स्वीकारले, ते माणसाचे म्हणून नव्हे तर देवाचे वचन म्हणून स्वीकारले. आणि वास्तविक ते तसेच आहे. तुम्ही विश्वास ठेवणाऱ्यात कार्य करत आहे हे मी पाहतो. देवाचं वचन तुम्ही स्वीकारलं, ते ऐकलं आणि ते तुमच्यामध्ये कार्य करत आहे, ते हे मी बघत आहे. मी हा जर प्रश्न तुम्हाला विचारला की पवित्र शास्त्र नेमकं आहे तरी काय, आणि आपण जे सर्व विश्वासणारे आहोत, ख्रिस्ती लोक आहोत, ते आपण नक्कीच सांगू की देवाचं वचन हे देवाचं पवित्र वचन आहे. पवित्र शास्त्र देवाचं पवित्र वचन आहे. मराठीत त्याला पवित्र शास्त्र म्हटलं, इंग्लिशमध्ये बायबल म्हटलेलं आहे. बायबल म्हणजे पुष्कळ पुस्तकांचा एक संग्रह. आणि बरोबर ही आपली समज चांगली आहे. पण मी जर
दुसरा प्रश्न विचारला किंवा आपण स्वतःला दुसरा प्रश्न विचारला की पवित्र शास्त्र हे देवाचं वचन आहे आणि देवाने ती देवाची वाणी आहे म्हणून तुम्ही त्यावर विश्वास ठेवता का आणि गांभीर्याने याच्याकडे तुम्ही लक्ष देता का? आपल्याला पवित्र वचनाचा आदर आहे का? पवित्र शास्त्राविषयीचं ते देवाचं वचन आहे म्हणून त्याचा आदर आहे का? आणि हे वचन आपल्याकडे येत असताना किंवा हे वचन वाचत असताना आपल्या हातामध्ये देवाचं वचन आहे आणि ते जिवंत वचन आहे. स्तोत्र 19 यामध्ये सांगितलेलं आहे देवाच्या वचनाचा प्रभावी असर आणि देवाचं वचन काय हे स्पष्ट सांगितलंय. स्तोत्र 119 मध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. तेव्हा आपण पवित्र शास्त्र हातामध्ये घेतल्यानंतर किंवा पवित्र शास्त्राची वचनं आपल्या कानावर पडत असताना किंवा पवित्र शास्त्राचं मनन आपण करत असताना हा विचार आपण करतो का आदर बुद्धीने मोठ्या आदराने की माझ्या हातामध्ये देवाचं वचन पवित्र वचन आहे म्हणून. यशया 66:2 मध्ये असं म्हटलेलं आहे. परमेश्वर म्हणतो या सर्व वस्तू माझ्याच हाताने बनवलेल्या आहेत म्हणून त्या माझ्या झाल्या आहेत. पण जो दीन व भग्न हृदय आहे ज्याचे व माझी वाचने ऐकून कंपायमान होतो त्याच्याकडे माझं लक्ष आहे. हे देवाचं वचन हातामध्ये घेतलेलं आदर बुद्धी तर आहेच पण हे वचन हातामध्ये घेतल्यानंतर ते देवाचं वचन आहे म्हणून एक आदर बुद्धीच नाही पण देवाचं वचन आहे म्हणून एक आदर बुद्धीचा भीती सुद्धा आपल्या मनामध्ये आहे की नाही. प्रभू म्हणतो की त्याच्याकडे मी पाहतो म्हणजेच त्याचा मी आदर करतो. त्याच प्रकारे अनुवाद 27 आणि 10 मध्ये म्हटलेलं आहे म्हणून आपला देव परमेश्वर याची वाणी ऐक आणि आज मी तुला ज्या ज्या आज्ञा व विधी सांगत आहे त्याप्रमाणे वाग. तू त्याची वाणी ऐक. ही इज ट्राइंग टू कम्युनिकेट विथ अस. तो आपल्या बरोबर संवाद साधतो आणि तो सांगतो. वचन वाचत असताना ऐकत असताना सर्मन ऐकत असताना या ठिकाणी बसले असताना पवित्र वचन आपल्या हातात घेत असताना गॉड इज ट्राइंग टू कम्युनिकेट विथ यू. आणि प्रभू म्हणतो की भग्न हृदयी आपण जर असलो आदर बुद्धीने घाबऱ्या अंत करणारे की देव पवित्र देव त्याचं पवित्र वचन जिवंत वचन आपण वाचत आहोत. प्रभू म्हणतो की ह्या विधी मी सांगत आहे नियम रीती हे वचन आशीर्वाद मी तुम्हाला सांगत आहे त्याप्रमाणे तू वाग. स्तोत्र 119:97 मध्ये म्हटलेलं आहे हा तुझे नियमशास्त्र मला किती प्रिय आहे. दिवसभर मी त्याचे मनन करतो. हाऊ आय लव्ह द लॉ ऑफ द लॉर्ड. आणि आता स्तोत्र 1 मध्ये असं म्हटलेलं जो त्या झाडाच्या प्रवाहाजवळ लावलेला असतो तो अहोरात्र मनन करतो आणि म्हणून त्याची पाने कोमजत नाहीत. त्या झाडासारखा तो आहे. दुर्जन नाही पण पवित्र. म्हणून देव अशा लोकांचा शोध घेत आहे. या गोष्टीकडे लक्ष द्या मी काय म्हणत आहे. देव आज सुद्धा अशा लोकांचा शोध घेत आहे की ज्यांना त्याच्या वचन प्राप्तीसाठी आदर आणि श्रद्धा आहे आणि ते शिकण्याची आणि ते आचरणात आणण्याची ज्यांची तयारी आहे. याचाच अर्थ की वचनातच या वचनातून देवाची वाणी ऐकण्याची ज्यांची तयारी आहे अशा लोकांचा तो शोध घेत आहे. तुमचा आणि माझा शोध घेत आहे आणि ह्या लोकांना तो पाहत आहे. ह्या लोकांना तो पाहत आहे आणि म्हणून आपण देवाचं वचन आज सुद्धा ऐकत आहोत. दर रविवारी आपण देवाचं वचन ऐकत आहोत आणि मला पूर्ण विश्वास आहे की या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये जेव्हा आपल्याला भरपूर वेळ आहे तेव्हा निर्णय प्रकारे देवाच्या वचनाची सुवार्ता निर्णय ठिकाणी होते ना आपण ऐकत आहोत. युट्यूबवर सुद्धा ऐकत आहोत. पुष्कळशे सर्व देवाचं वचन आपण ऐकत आहोत. आणि मी आता सांगितल्याप्रमाणे की कम्युनिकेशन मध्ये बोलणं आणि ऐकणं ह्या दोन्ही गोष्टी फार महत्वाच्या आहेत. त्याच्यामुळे आपलं जीवन आणि इतरांबरोबरचे संबंध आणि देवाबरोबरचे सध्या या संदर्भामध्ये संबंध चांगले राहतात. आणि ही जी ऐकण्याची प्रक्रिया आहे त्यासाठी या 4 गोष्टींची आवश्यकता आहे. जी ऐकण्याची प्रक्रिया आहे प्रोसेस ऑफ लिसनिंग. ही प्रोसेस ऑफ लिसनिंग विल बी कंप्लीटेड ओनली इफ देर आर दीज 4 कंपोनेंट्स. ऐकण्याची प्रक्रिया हे 4 घटक असल्यानंतरच पूर्ण होते. पुष्कळ आई वडिलांना कंप्लेंट करते अहो हा ऐकत नाही. याचा अर्थ नाही की त्याने ऐकलेलं नाही. त्याने ऐकलेलं असतं पण त्याने तसं केलेलं नसतं. प्रभूने पुष्कळदा ही कंप्लेंट केलेली आहे पवित्र शास्त्रामध्ये माझे लोक इस्रायल लोकांच्या बाबतीमध्ये ते माझं ऐकत नाही. ऐकतात कानाने
पण ऐकून त्याप्रमाणे कृती करत नाही. देअरफॉर ऐकण्याच्या प्रक्रियेसाठी या 4 घटकांची, महत्वाच्या 4 घटकांची गरज असते. आणि पहिली गोष्ट संप्रेषण. फार कठीण शब्द आहे, ज्याला आपण कम्युनिकेशन म्हणतो, ज्याला आपण संवाद म्हणतो. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे देवाचं ऐकणं. हे आपण या पॅरेबलवर निर्भर असलेल्या गोष्टींच्या संदर्भात आपण म्हणत आहोत की देव पेरणी करत आहे, देवाचं वचन आपल्याकडे येत आहे आणि म्हणून ऐकणं, लिसनिंग टू गॉड. दुसरी गोष्ट कॉम्प्रिहेन्शन, आकलन. देव जे सांगत आहे ते ऐकून समजून घेणं, ऐकून समजून घेणं. तिसरी गोष्ट आपला विश्वास पाहिजे, आत्मविश्वास पाहिजे, कॉन्फिडन्स पाहिजे. देव जे सांगत आहे त्याच्यावर आपला विश्वास पाहिजे, आत्मविश्वास. जे देव सांगत आहे त्यावर आपला भरपूर भरोसा पाहिजे. आणि चौथी गोष्ट, जर आपण ऐकतो, ऐकून समजतो, हे देवाचं वचन आहे यावर आपला विश्वास असतो, तर त्यात चौथी जी गोष्ट आहे ती फार महत्वाची आहे. यामुळे आपल्या जीवनामध्ये बदल घडतो. The change or transformation is brought about by the word of God. But this is the process, listening to God, understanding what he says, and then trusting because it's God's word, it's the word of God, and then transformation of our life. बदल, परिवर्तन. आणि ऐकण्याच्या प्रक्रियेमध्ये या 4 गोष्टी, ह्या 4ही घटक असले तर ते ऐकण्याची क्रिया पूर्ण. संवादाच्या या प्रक्रियेशिवाय मनुष्याच्या जीवनात खरोखर वास्तविक आध्यात्मिक बदल होऊ शकत नाही. म्हणून देवाला अतिशय काळजी आहे, देवाला याची फार खंत सुद्धा आहे की आपण देवाच्या वचन ऐकण्याची जी प्रक्रिया आहे ती नीट करतो की नाही. देवाला याची काळजी आहे. तो परत म्हणत आहे की ऐका, ज्याला कान नाही तो ऐको, माझा ऐकत नाही. आणि पवित्र शास्त्रामध्ये ऐकण्याविषयी पुष्कळ रेफरन्सेस आहेत. देवाचं वचन ऐकण्याच्या बाबतीत 32 वेळा नवीन करारामध्ये सांगितलेलं आहे. 32, काही ठिकाणी सर्व निराळे शब्द वापरले तर 28 ते 32 वेळा सांगितलेला. ऐकणे किंवा लिसन ओ इस्रायल लोक तुम्ही माझा ऐका, हे 6 वेळेस सापडतं. केवळ ऐका 331 वेळेस सापडतं. ऐका हे जुना आणि नवीन करारामध्ये 347 वेळेस सांगितलेलं आहे. आणि माझ्याकडे कान द्या किंवा माझ्या सांगण्याकडे कान द्या, मी जे सांगत आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका, असं पुष्कळदा देवाच्या वचनामध्ये सांगितलेलं आहे. आणि म्हणून देव आपल्याला ताकीद देतो, प्रभू येशू ख्रिस्ताने ताकीद दिलेली आहे. ते देवाच्या वचनामध्ये मार्क सुसमाचार 4 अध्याय 24 वचनामध्ये सांगितल्याप्रमाणे आपण काय ऐकतो आणि आपण कसं ऐकतो ह्याच्याकडे देवाचं लक्ष आहे. म्हणून तो म्हणतो ज्याला कान आहे तो ऐको. आपण काय ऐकतो आणि आपण कसं ऐकतो याच्याकडे देवाचं लक्ष आहे. आपण म्हणून काळजीपूर्वक ऐकावं, देवाच्या गोष्टी आपण ऐकाव्या. पण ज्या वाईट गोष्टी आहेत, ज्या खोट्या संदेशाच्या गोष्टी आहेत, ज्या जगाच्या मतप्रणालीच्या गोष्टी आहेत, जे पवित्र शास्त्राच्या विरुद्ध आहेत, ह्या आपण ऐकायला नको. पण देवाची वाणी आपण ऐकायला पाहिजे. चांगल्या किंवा वाईट गोष्टी याचा पडदा आपल्यावर होतो आणि मग आपण काय ऐकतो याच्याकडे आपल्याला लक्ष दिलं जातं. पण तुम्हाला माहित, नेहमी असं होतं की आपण भातुकलीचा खेळ खेळतो. भातुकलीचा खेळ सर्वांना माहित आहे, सर्वजण लहानपणी खेळलेले आहेत. आई वडिलांची कॉपी करून मुलं खेळत असतात आणि आपण चच खेळतो, आपण प्रार्थना खेळतो, फक्त खेळतो आणि खेळ संपला की संपला, परत आपण कामाला लागतो. पण हे असं निश्चित होतं, याकोबाच्या पत्राच्या 1 अध्यायामध्ये हे स्पष्ट सांगितलेलं आहे की कदाचित चर्चमध्ये आपला देह आहे,
Physically we are present. Even now physically we are present. But essentially, spiritually आपण त्या ठिकाणी प्रेझेंट आहोत का? ही फार महत्वाची बाब आहे. आणि म्हणून हा जो खेळ आहे, हा खेळ आपण नको खेळायला. वी कॅनॉट प्ले विथ गॉड. चर्चवर खेळ खेळायचा नाही, प्रार्थना प्रार्थना खेळ खेळायचा नाही. ही फार सिरियस बाब आहे, गंभीर बाब आहे, आणि आपण त्याकडे गांभीर्याने लक्ष द्यायला पाहिजे. आपलं अंतःकरण हे आपण आपल्या तयारीने, आपल्या मनाच्या तयारीने पूर्ण देवाच्या वचनासाठी तयार ठेवायला पाहिजे. पण मला काही उदाहरणं द्यायला पाहिजेत. हे उदाहरणं मी यासाठी देत आहे की आपण कदाचित धार्मिक आहोत, आपण ख्रिस्ती आहोत, त्याच्याविषयी दुमत नाही. आपण धार्मिक आहोत, दुमत नाही त्याच्याविषयी. आपण सर्वजण धार्मिक आहोत, दुमत नाही. पण जरा या उदाहरणावरून आपण स्वतःचं आत्मपरीक्षण करूया. आणि हे उदाहरण एक मार्था आणि मरिया, त्याचा भाऊ लाजरस यांच्या घरी प्रभू येशू ख्रिस्त नेहमी उतरत असे. आणि आपल्याला माहित आहे की ज्या दिवशी तो त्या ठिकाणी गेला आणि त्याच्यासाठी मार्था जेवण करत होती आणि मरिया मात्र त्याच्या पायाजवळ बसलेली होती. आणि प्रभूकडे ती येऊन म्हणाली की मला किती दगदग होत आहे, हिला जरा सांग मला मदत करायला. आणि प्रभूने म्हटलं की मरियेने चांगला वाटा निवडून घेतलेला आहे, तो तिच्यापासून कोणीही काढून घेणार नाही. पण मार्था प्रभू येशू ख्रिस्तासाठीच काम करत होती, ती काय दुसऱ्यांसाठी काम नव्हती करत. पण त्या ठिकाणी जे आवश्यक होतं की प्रभू बरोबर त्या ठिकाणी बोलावं, त्याचं ऐकावं, ही जी अगत्याची बाब होती ती मरिया करत होती. आपण प्रभूसाठी पुष्कळ गोष्टी करतो, पण प्रभूचं ऐकत नाही. आपण प्रभूसाठी दुसरे बरेच कामं करतो, पण प्रभूचं ऐकत नाही. आपण चर्चमध्ये पुष्कळ काहीतरी कामं करतो, पण प्रभूचं ऐकत नाही. आपण चर्चच्या ऍक्टिव्हिटीज मध्ये पूर्णपणे भाग घेतो, पण प्रभूचं ऐकत नाही. आपण प्रभूचे सण तिवार सर्व साजरे करतो, पण प्रभूचं ऐकत नाही. मार्थाने ते केलं, पण मरिया प्रभूच्या चरणापाशी बसले. प्रभू येशू ख्रिस्तांच्या शिष्याचं उदाहरण जर द्यायचं झालं, मार्क शुभवर्तमान 6 अध्याय 51 आणि 52 या वचनामध्ये सांगितलेलं आहे की त्यांची अंतःकरण कठीण झाली होती. केव्हा कठीण झाली होती माहित आहे? प्रभू येशू ख्रिस्त नावेमध्ये बसला होता, समुद्रामध्ये वादळ आलं. याच्या अगोदर प्रभू येशू ख्रिस्ताने 5000 जेवण ठेवलं होतं, ते त्याने बघितलं होतं, ते स्वतः वाटायला होते वगैरे, सर्व तो प्रकार आपल्याला माहित आहे. वादळ आलं, त्या ठिकाणी असं म्हटलं प्रभू येशू ख्रिस्त झोपला होता. आणि वादळ आलं, जेव्हा पाणी शिरायला लागलं, नाव अशी उलटी तिलटी व्हायला लागली, तेव्हा ते सर्व घाबरले. आणि शिष्यांनी प्रभूला काय म्हटलं, फार ते गमतीदार वाक्य आहे आणि फार विचित्र वाटतं. त्याने प्रभूला म्हटलं, प्रभूजी उठा, आपण बुडतो. म्हणजे ते शिष्य आणि प्रभू सहित सर्व बुडतात. कुठे गेलं होतं त्यांचा विश्वास? कुठे गेले होते? प्रभू काय करतो ते त्यांनी बघितलं नव्हतं काय? यावेळेस मात्र ते जरी प्रभू बरोबर होते तरी प्रभूच्या संगतीत नव्हते. आपण चर्चमध्ये जातो, प्रभूने म्हटलेलं आहे ज्या ठिकाणी 2 किंवा 3 जमलेले आहेत माझ्या नावाने त्या ठिकाणी मी आहे. प्रभूने हे पण अभिवचन दिलेलं आहे की तो पवित्र मंदिरामध्ये आहे, त्याची समक्षता असते. पण आपलं अंतःकरण, आपले विचार चांगले फिरून भरपूर एक राऊंड घेत असतात आणि मस्त येतात परत हळूहळू इकडे तिकडे चालू राहतात, तळ्यात चालू राहतात. आणि ही सत्य बाब आहे. त्यांचं अंतःकरण कठीण झालं होतं आणि त्यांनी प्रभूने जे केलं त्याच्या संगतीत ते नव्हते. ही पहिलीच गोष्ट नाही आहे. प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा त्यांना सांगत होता शिष्यांना की तो मरणार आहे, त्याचा छळ होणार आहे, तो तिसऱ्या दिवशी उठणार आहे, तेव्हा यांच्यामध्ये वाद चालला होता की आपल्यामध्ये मोठा कोण म्हणून.
इथवरच थांबलं नाही, पण याकोब आणि योहान यांची आई प्रभूकडे गेली आणि त्यांना विनंती केली की एकाला माझ्या डावीकडे आणि एकाला माझ्या उजवीकडे बसायचं तुम्ही अधिकार द्या म्हणून. त्यांचं अंतःकरण प्रभूपासून दूर होतं. प्रभूच्या बरोबर चालत होते, प्रभूच्या बरोबर होते, पण अंतःकरण दूर होतं. ख्रिस्ती होते पण अंतःकरण दूर होते. चर्चला जात होते, अंतःकरण दूर होतं. शास्त्र वाचत होते, अंतःकरण दूर होतं. प्रार्थना करत होते, अंतःकरण दूर होतं. ते अंतःकरणापासून दूर होते, ते प्रभू बरोबर नव्हते. चर्च खेळ, प्रार्थना खेळ, भातुकलीचा खेळ. आणि यांचे अंतःकरण जड झाली होती, पुष्कळदा ते ब्लॉक झाले होते. आता प्रभावीपणे आपण ऐकावं त्यासाठी आपण काय करावं मी थोडक्यात आठवतो, माझा वेळ भरपूर मी घेतलेला आहे. आपण आपल्या मनाची तयारी म्हणजे आपल्या सॉइलची तयारी करायची आणि सॉइल आपली जमीन व्यवस्थित तयार करून ती घ्यायला पाहिजे. नाहीतर ते वाटेवरच्या सारखे जमीन होऊ शकते. पक्षी येतील, सैतान येऊन घेऊन जाईल. कदाचित ती खडकार जमीन असू शकते. तुम्हाला माहिती आहे, थोड्या वेळ येईल, खूप बरं काय सुंदर उपदेश केला, काय छान गीत होतं, आज फारच चांगलं झालं, खूप बरं वाटत होतं, खूप चांगलं वाटत आहे. पण बाहेर पडले की झालं, ते ऊन आलं, सर्वच प्रकारच्या सबबी येतात आणि प्रश्न येतात आणि मग तो आशीर्वाद निघून जातो. कदाचित हे पण होतं की आपण ते येतं पण बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने शिक्षणामध्ये म्हटलेलं आहे की चिंता आणि धनाचा लोभ, जगाच्या सर्व गोष्टी असतात ज्या आपण करतो. आणि मला खूप आनंद वाटतो की ज्या जगाच्या गोष्टीमध्ये आपण गुरफटलेलो होतो, ज्याकडे आपला संपूर्ण लक्ष होतं, ज्या गोष्टींच्या मागे आपण धावत होतो, ते पटकन बंद केले देवाने या लॉकडाऊन मध्ये. तुम्हाला कपड्यांची चांगले कपडे घालून बाहेर जाण्याची गरज नाही, चांगले जोडे घालण्याची गरज नाही, वेशभूषा करण्याची गरज नाही. सर्व बाहेरच्या गोष्टी आता ठप्प बंद झालेल्या आहेत. पण याच्याकडेच आपलं लक्ष राहतं आणि त्याच्यामुळे देवाचं वचन निघून जातं. पण सुपीक जमीन जी होती त्या ठिकाणी 60%, 40%, 100% पीक आलेलं आहे. आपण आपल्या अंतःकरणाची तयारी करायला पाहिजे. इफिस 3:16 आणि 19 मध्ये असं म्हटलेलं आहे, त्याने आपल्या ऐश्वर्याच्या समृद्धीप्रमाणे तुम्हाला असे दान द्यावे की तुम्ही आत्म्याच्या द्वारे अंतर्यामी बलसंपन्न व्हावे. ख्रिस्ताने तुमच्या अंतःकरणात तुमच्या विश्वासाच्या द्वारे वस्ती करावी, यासाठी की तुम्ही प्रीतीत मुळावलेले व पाया घातलेले असे असून तिची रुंदी, लांबी, उंची व खोली किती हे तुम्ही सर्व पवित्र जनासह समजून घेण्यास व बुद्धीस अगम्य अशी ख्रिस्ताची प्रीती ओळखून घ्याव्यास शक्तिमान व्हावे, असे की तुम्ही देवाच्या सर्व पूर्णते इतके परिपूर्ण व्हावे. दिस इज व्हेरी हेवी, दिस इज व्हेरी शॉर्टरिंग. देवाच्या पूर्णते इतके पूर्ण व्हावे. कशाने? देवाच्या वचनाने. कशाने? देवाचं ऐकून आणि त्याप्रमाणे करून. फिलिप्पीकराच्या पत्रात 2ऱ्या अध्यायामध्ये म्हटले, असली चित्तवृत्ती जी ख्रिस्ताच्या ठाई होती ती तुमच्यामध्ये असो. देवाच्या पूर्णते इतकी पूर्ण होणे आपण व्हावं, देवाची मुलं म्हणून देवाची इच्छा. आपण आपलं अंतःकरण उघडं ठेवायला पाहिजे, आपले कान उघडे ठेवायला. आध्यात्मिक 119:18 स्तोत्रामध्ये म्हटलेलं आहे, तू माझे नेत्र उघड, ही प्रार्थना केलेली आहे, म्हणजे तुझ्या नियमशास्त्रातील अद्भुत गोष्टी माझ्या दृष्टीस पडतील. मला आंधळ करू नकोस, आंधळ ठेवू नकोस, मला जड अंतःकरणाचं ठेवू नको, मला काटेरी हृदय देऊ नको, मला कडक हृदय देऊ नको, मला सुपीक जमीन कर, माझे नेत्र उघड, माझे कान उघड, तुझ्या नियमशास्त्राच्या अद्भुत गोष्टी त्या मला दिसतील. स्तोत्र 139, 23 आणि 24 म्हटलेलं आहे, हे देवा माझी झडती घेऊन माझे हृदय जाण, मला कसोटीस लावून माझे मनोगत जाण, माझ्या ठाई दुष्टपणाकडे काही प्रवृत्ती असेल तर ती पहा आणि मला सनातन मार्गाने ने. यशाया 29 आणि 13 मध्ये म्हटलेलं आहे, प्रभू म्हणतो की हे लोक माझ्या समीप येऊन माझ्या तोंडाच्या शब्दाने माझा सन्मान करतात, तरी माझ्यापासून आपले अंतःकरण दूर राखतात आणि हे माझे भय बाळगतात ते केवळ मनुष्यांनी पडवलेल्या आज्ञेप्रमाणे, पण देवाच्या आज्ञेप्रमाणे, देवासाठी नाही. आपल्याला असं अंतःकरण पाहिजे प्रभूने द्यावं आपल्याला की जे पाषाण हृदय नाही, पण जे सॉफ्ट मांसमय हृदय आहे, जे संवेदनशील आहे, ते देवाला ओळखेल आणि माणसाला ओळखेल असं संवेदनशील आहे. हे आपलं अंतःकरणाचा सक्रिय सहभाग पाहिजे. त्याच्याशिवाय देवाच्या वचनाची प्रेरणी झाल्यावर पूर्णपणे पीक येऊ शकत नाही. वर्तनात परिवर्तन देवाच्या अपेक्षेप्रमाणे होऊ शकत नाही. आणि म्हणून ऐकण्याच्या प्रक्रियेमध्ये सक्रियपणे
कसे गुंतले पाहिजे, कसे राहायचे हे आम्ही विसरलो आहोत आणि आपण मानसिक दृष्ट्या आळशी झालेलो आहोत. हे जगाच्या सर्व गोष्टी आहेत, हे डिजिटल एज आहे, या जगाने दिलेले सर्व प्रकारचे नवीन नवीन शोध आहे, या जगाची जी आमिष आहे, या जगापासून आपल्याला ज्या सर्व गोष्टी लाभतात, ज्याच्यामुळे चैन आपल्याला मिळते, ज्याच्यामुळे आपल्याला खूप आनंद होतो, ज्याच्यामुळे आपल्याला खूप मनोरंजन मिळते, या सर्व प्रक्रियेमुळे आपण इतके गुंतलेलो आहोत की मानसिक दृष्ट्या आपण आळशी झालेलो आहोत. आणि म्हणून पवित्र शास्त्र घेऊन त्याचं अध्ययन करणं आपल्याला कठीण जातं. हे डिजिटल जग याने आपल्या आध्यात्मिक जीवनावर खूप मोठा पगडा केलेला आहे. देवाला दांभिक निष्क्रिय प्रेषक नको, ऐकणारे नको, त्याला सक्रिय सहभाग घेणारे श्रोते पाहिजे. केवळ एक कर्म म्हणून, एक करायचं म्हणून त्याला देवाला नको आहे, त्याला सक्रिय प्रेषक पाहिजे आहेत, ऐकणारे पाहिजे आहेत. याकोबच पत्र 1:22 आणि 25 मध्ये म्हटलं, वचनाप्रमाणे आचरण करणारे असा, केवळ ऐकणारे असू नका, अशाने तुम्ही स्वतःची फसवणूक करता. कारण जर कोणी वचन नुसते ऐकून घेतो, त्याप्रमाणे आचरण करत नाही, तर तो आरशात आपली शारीरिक मूठ पाहणाऱ्या माणसासारखे आहे. तो स्वतःला पाहून तेथून निघून जातो आणि आपण कसे होतो तेव्हाच विसरून जातो. परंतु जो स्वातंत्र्याच्या परिपूर्ण नियमांचे निरीक्षण करून ते तसेच करत राहतो, तो ऐकून विसरणारा न होता कृती करणारा होतो व त्याला आपल्या कार्यात धन्यता मिळते. पवित्र शास्त्राप्रमाणे आपण आपल्या मनाची तयारी करायला पाहिजे. आपल्या अंतःकरणाची बायबल विहित सहभाग आवश्यक आहे. आपलं अंतःकरण आपण उघडायला पाहिजे. बायबलच्या आधारे बिब्लिकल काइंड ऑफ अ पार्टिसिपेशन वी नीड टू हॅव. आणि प्रेषितांची कृती 17 अध्याय 11 वचनामध्ये म्हटलेलं आहे, तेथील लोक थेसलोनिकाकरांच्या लोकांविषयी म्हटलेलं आहे, लोकांपेक्षा मोठ्या मनाचे होते. त्यांनी मोठ्या उत्सुकतेने वचनाचा स्वीकार केला आणि या गोष्टी अशाच आहेत की याविषयी ते शास्त्रात दररोज शोध करत असतात. मार्क 7:7-13 मध्ये हा जो परिच्छेद त्या ठिकाणी आहे, त्यामध्ये आपली पार्श्वभूमी, परंपरा, अनुभव, पूर्वग्रह इत्यादी देवाच्या वचनाच्या कार्यकारी सामर्थ्याला आणि त्याच्या सत्याला एखाद्याच्या जीवनात कसे निरर्थक बनवू शकतात याच्याविषयी सांगितलेलं आहे. कोणत्या गोष्टी? आपली पार्श्वभूमी, आपली परंपरेवर खूप फार जोर असतो की असं झालंच पाहिजे, ते पाळलंच पाहिजे, ते केलंच पाहिजे, या बेला असाच पकडायला पाहिजे, असंच द्यायला पाहिजे, हेच करायला पाहिजे, तेच करायला पाहिजे, हे म्हणायला पाहिजे, ते नको म्हणायला पाहिजे. आपली पार्श्वभूमी, परंपरा, अनुभव, पूर्वग्रह हे सर्व देवाचं वचन जे कार्यकारी आहे, जे वचन बीज ज्याच्यामध्ये पूर्ण पोटेन्शियल आहे 100% पीक देण्याचं, त्या कार्यकारी सामर्थ्याला आणि त्याच्या सत्याला एखाद्याच्या त्या ऐकणाऱ्याच्या जीवनाला, ख्रिस्ती जीवनाला निरर्थक बनवू शकतात. आणि म्हणून आपल्याला आध्यात्मिक जीवनाची जशी तयारी आहे तशी शारीरिक जीवनाची सुद्धा तयारी पाहिजे. आपण पुष्कळदा आपल्या भक्तीमध्ये आपण पौर्वात्य पण नाही आणि पश्चिमात्य पण नाही, एक मधला रस्ता आपण निवडलेला आहे. आपण बसतो मस्त आरामसे, आपण खुर्च्यांवर बसतो, जसं पाहिजे तसं बसतो, आपले हावभाव आपल्याला जे पाहिजे करतो. आजकाल तर हे नवीन शोध आपला तो गॅजेटच हातात, थोडं बोर झालं की सुरू, तिकडे काही चालू आहे, इकडे आपलं चालू आहे. ही वस्तुस्थिती आहे, ही वस्तुस्थिती आहे. म्हणून आध्यात्मिक आपल्या अंतःकरणाची जशी तयारी आता आपण बघितली, तशी आपल्या शारीरिक तयारीची सुद्धा गरज आहे, आपल्या मानसिक तयारीची सुद्धा गरज आहे. जेव्हा आपण पवित्र शास्त्राचं मनन करतो, आपण चर्च मध्ये पाय टाकतो. पुष्कळशे लोक निर्णायक चर्चेस मध्ये मी फिरलेलो आहे, काही कित्येक लोक मला असे दिसलेत, कदाचित दुसरे लोक, ख्रिस्ती लोक त्यांना म्हणतील अरे काय, ते पवित्र मंदिरामध्ये शिरण्याच्या अगोदर आपले पाय, आपले जोडे काढतात. आणि मला खूप आदर त्या लोकांचा. इतकंच नाही तर जर इतर पंथीय लोक त्या ठिकाणी येतात आणि कधी कधी ख्रिस्ती लोक सुद्धा, ते चर्चच्या पायरीमध्ये आल्यानंतर ते असं करतात. इव्हेंजलिकल लोक, ख्रिस्ती लोक ते म्हणजे काय पाय पडत आहे, चर्चच्या काय पाय पडतात. पण मी त्याच्या पलीकडे बघतो की त्याच्या मनामध्ये किती आदर बुद्धी आहे. ही आपल्या शारीरिक मनाची मनस्थिती जी आहे आणि शारीरिक ठेवण आहे, तिथून आपली सुरुवात पाहिजे की देवाचा आदर,
देवाच्या पवित्र वचनाचा आदर. इतकंच केवळ नव्हे तर जशी आपण तयारी करतो निर्णय प्रसंगासाठी, निर्णय इव्हेंटसाठी आपण तयारी करतो, जेवणाची तयारी करतो, लग्नाची तयारी करतो, आपण कोणाचे प्रोग्राम अटेंड करण्याची आहे त्याची तयारी करतो, अगोदरच्या दिवसापासून तयारी करतो, पण आपण चर्चसाठी, आपण शास्त्र वाचनासाठी, आपण प्रार्थनेसाठी कोणती तयारी करत नाही. जर काही कोणी करते असेल तर क्षमा मागतो, आपण नाही करत, पण ही तयारी करण्याची फार गरज आहे. तयारी हा शब्द प्रयोग लुकास वर्तमान 22वा अध्याय 7 ते 14 वचन. वलांडण सण ची तयारी करण्यासाठी जेव्हा शिष्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला विचारलं की कुठं करावी तयारी, हे 3 वेळेस वापरलेले आहेत. 22वा अध्याय लुकास वर्तमानाचा 22वा अध्याय वचन 7 ते 14 मध्ये 3 वेळेस तयारी 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 हा शब्द प्रयोग केलेला आहे. आणि म्हणून वलांडण सणाची तयारी करण्यासाठी, जागा तयारी करण्यासाठी, त्याची तयारी करण्यासाठी या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजे सण पाळण्यासाठी सर्व प्रकारची तयारी करण्याची जबाबदारी, खबरदारी प्रभू येशू ख्रिस्ताने घेतली होती. उपासना करणे आणि आपण खरोखर देवाचे ऐकू शकतो अशा स्थितीत असण्यामध्ये शारीरिक आणि आध्यात्मिक आणि मानसिक तयारी समाविष्ट आहे. या तिन्ही तयाऱ्या आपल्यामध्ये जर नसल्या तर आपण ठणठण येतो आणि ठणठण जातो. आपला वेळ फुकट गेलेला आहे, नष्ट झालेला आहे, त्याचा उपयोग काही झाला नाही, आपल्या पदरात काही पडलं नाही. पण देवाच्या ऐकण्यासाठी शारीरिक दृष्ट्या तयार राहण्याची गरज आपण नेहमीच पाहत नाही. देवाचे वचन ऐकण्यासाठी आवश्यक असलेला आध्यात्मिक तयारीचा भाग आहे शारीरिक तयारी. देवाचं वचन ऐकण्याच्या आध्यात्मिक तयारीचा एक अविभाज्य घटक आहे. सर्व प्रकारचे अडखणे, विचलित करणारे आणि त्रासदायक घटक आणि देवाच्या वचनाच्या आड येणाऱ्या सर्व गोष्टी ह्या आपल्या त्या तयारीमध्ये काढून टाकण्याच्या तयारीत असाव्यात. आणि अनुकूल वातावरण, गांभीर्य, पूज्य भावना इत्यादी मनात बाळगून देवाच्या सानिध्यात आपण जायला पाहिजे. आणि आज आत्मपरीक्षण करायला पाहिजे की या भावनेने आपण देवाला सामोरे जातो का. अनुकूल वातावरण, गांभीर्य, पूज्य भावना आणि देवाच्या सानिध्यात आपण जात आहोत याची खबरदारी घेऊन आपण देवाला सामोरे जातो का. सर्वात मुख्य गोष्ट अशी आहे की देवाचे वचन हा एक लहान मुद्दा नाहीये. जर आपण देवाचे वचन ऐकण्याच्या तयारीत नसलो तर आपल्या अंतःकरणात देवाच्या वचनाला प्रतिसाद मिळू शकतच नाही, नाही मिळणार. आपण फक्त भातुकलीच्या खेळासारखं चर्च खेळू आणि प्रार्थना खेळू आपण निघून जाऊ आणि आपल्या अंतःकरणाला परमेश्वरापासून आपण दूर ठेवू आणि दूर ठेवत आहोत. आमचे धार्मिक उपक्रम सुद्धा व्यर्थ ठरतात. आणि म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, आज आपण स्वतःला हाच एक देवापासूनचा निरोप देऊया. ज्याला कान आहे तो ऐकू. आपण देवाचं वचन ऐकण्याची पूर्ण अंतःकरणपूर्वक आणि शारीरिक तयारी सुद्धा अंतःपूर्वक तयारी, आध्यात्मिक तयारीचा एक अविभाज्य घटक आहे. वातावरण निर्मिती, मानसिक सर्व प्रकारची तयारी करून आपण प्रभूच्या सानिध्यात जायला पाहिजे. जर प्रभूच्या वचनातून आपल्याला आशीर्वाद मिळावा, आपण ते ऐकावं, ते आपल्याला समजावं, ते देवाचं वचन आहे म्हणून विश्वास ठेवून वर्तनात परिवर्तन घडून येण्याची तुमची जर अपेक्षा असेल तर देवाच्या वचनाचं ऐकण्यासाठी, देवाच्या वचन ऐकण्यासाठी ती पूर्ण तयारी, आपल्या अंतःकरणाचं सर्व सॉइल, आपल्या अंतःकरणाचं सर्व जमीन आपण सुपीक करून ठेवायला पाहिजे. आणि तुम्हाला मी सांगतो, आजपासून जर आपण केला तर आपल्या जीवनामध्ये परिवर्तन हे नक्कीच देवाच्या वचनाच्या द्वारे होईल. कारण देवाचं वचन हे प्रभावी बी आहे, पूर्ण पोटेन्शियल आहे त्याच्यामध्ये. आपल्यावर अवलंबून आहे की त्या वचनाला आपण कितपत प्रतिसाद देतो. प्रभू करो आणि आपल्याला सहाय्य करो. आपण प्रार्थना करूया. पवित्र आणि थोर सादेश परमेश्वरा, तुझ्या वचनाबद्दल आम्ही तुझ्या मनापासून आभार मानतो आणि तुला विनंती करतो परमेश्वरा की आम्ही पूर्णरित्या तयारीने तुला सामोरे जावं
आणि जे आशीर्वाद आमच्यासाठी तो ठेवलेले असतात तुझ्या वचनाच्या द्वारे, तुझ्या नीतिनियमांच्या द्वारे, ते आमच्या पदरी आम्ही लीन आणि नम्रपणे घ्यावेत आणि या प्रभावी वचनाच्या द्वारे आमच्या जीवनामध्ये परिवर्तन घडावं आणि हा उपक्रम आमच्या जीवनामध्ये तू येईपर्यंत सुरू असावा म्हणून आम्हा प्रत्येकाला तुझ्या आशीर्वादाने भरपूर कर. येशू आमचं तारण्याच्या नावात ही प्रार्थना माहिती म्हणून स्वीकार.